नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. पळसवाडी येथे शेतकरी प्रशिक्षण संपन्न. एमजीएम कृषी विज्ञान केंद्र गांधेली यांचे मार्फत शेतकऱ्यांच्या शेतावर मौजे पळसवाडी येथे शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी केव्हीकेचे विषय विशेषज्ञ श्री शरद अवचट, श्री तुषार चव्हाण व श्री स्वप्नील वाघ यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तीव्र उन्हापासून पिकांचा बचाव करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर भर देण्यात आला. फळ पिकांमध्ये 10 सेमी जाडीचे जैविक आच्छादन केल्यास 12 ते 14% पाण्यात बचत होत असल्याचे श्री शरद अवचट विषय विशेषज्ञ उद्यान विद्या यांनी नमूद केले. तसेच भाजीपाला पिकांमध्ये विशेषतः मिरची पिकांमध्ये फुलधारणा वाढीकरिता ह्युमिक ऍसिड 1% द्रावणाची फवारणी 30, 45, 60 व 75 दिवसांवर घेतल्यास तसेच सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर केल्यास पीक उत्पादनामध्ये वाढ दिसून येत असल्याचे श्री अवचट यांनी सांगितले. संतुलित खत व्यवस्थापनाकरिता माती तपासणी अत्यंत महत्त्वाची असून त्याकरिता मातीचा नमुना घेण्याची ही योग्य वेळ असून नमुना कशा पद्धतीने गोळा करावा याचे मार्गदर्शन श्री स्वप्नील वाघ विषय विशेषज्ञ मृदाशास्त्र यांनी केले. खरीप पूर्व हंगाम नियोजन करताना कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी व्हावा याकरिता खोल नांगरट करणे, रोग व कीडग्रस्त अवशेष गोळा करणे, उमणी सारख्या किडींच्या नियंत्रणाकरिता पूर्ण कुजलेले शेणखत वापरणे इत्यादी बाबी श्री तुषार चव्हाण विशेषतज्ञ पीक संरक्षण यांनी सांगितले. प्रशिक्षण कार्यक्रमानंतर श्री साहेबराव ठिंगडे यांच्या शेतावरील मिरची पिकाची पाहणी करण्यात आली. श्री ठिंगडे यांच्या शेतावर कृषी विज्ञान केंद्रामार्फत पीक प्रात्यक्षिक अंतर्गत मिरची पिकावर प्रात्यक्षिक घेण्यात आले आहे. सदर प्रशिक्षणाकरिता पळसवाडी व वेरूळ शिवारातील येथील श्री शिवाजी आवटे, संतोष ठिंगडे, विलास ठिंगडे, गणेश ठिंगडे व इतर शेतकरी उपस्थित होते. खुलताबाद तालुका प्रतिनिधी अभिषेक ठिंगडेची रिपोर्ट.